आणि एक धक्कादायक बातमी. नवी मुंबईतल्या वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. या रुग्णांवर योग्य उपचार केले जात नसून त्यांची हेळसांड होत असल्याचा दावा करण्यात येतोय. एका महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून चूक झाली होती आणि त्यामुळे 2 दिवसात तिच्यावर 3 वेळा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यात मोठा रक्तस्राव झाला. अन्य एका महिलेवर बाळ न होण्यासाठीची शस्त्रक्रिया करायची होती, तर त्या महिलेची अन्ननलिका बंद करण्यात आली. त्यामुळे त्या महिलेला खाजगी रुग्णालयात धाव घेऊन आपला जीव वाचवावा लागला. आणि म्हणूनच वाशीच्या महापालिका रुग्णालयात एखाद्या महिलेचा मृत्यू झाल्यावर महापालिका आयुक्त लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतो. होय, आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलचा रिपोर्ट. 26 तारीख के दिन सुबह में मेरा सीटी स्कैन सोनोग्राफी हुआ. उसमें मालूम पड़ा कि मेरी खाने की जो हथेली है वो कट चुकी है. उसकी वजह से मेरा इवनिंग में मेरा एक ऑपरेशन हुआ. तो वो ऑपरेशन ओपन हुआ, उसके बाद मालूम पड़ा कि उसमें ऐसा प्रॉब्लम हुआ तो स्टोमा बैग लगाना पड़ेगा. और उसके बाद बहुत तकलीफ हो गया आपको? बहुत ज़्यादा तकलीफ थी मुझे. और जब मेरा वो बच्चा बंद करने का ऑपरेशन करे थे तो मात्रे सर ने मुझे बहुत ज़्यादा बात किए थे. मेरे ऊपर कपड़ा भी डाल दिए थे और मुझे बोले ऐसे ही छोड़ देता हूँ, जा तू जी या मर कुछ भी कर. और उसके बाद मेरे मुंह में कपड़ा डाल दिया, बोले चिल्ला अभी जितना चिल्ला सकती है. उन्होंने मुझे ऐसे सब भी किए थे मेरे साथ. छोटासा 2-3 टाक्याचं ऑपरेशन तो होतं, पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी काय जीवनाची आतडी कट केली आणि आम्हाला नेक्स्ट डे डिस्चार्ज पण दिला. म्हणजे तुम्ही असं बोलतो की 10 तासात आम्हाला डिस्चार्ज पण करून दिला त्यांनी. मी त्यांना विचारलं हिला इतका पेन का होतोय, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हिला पेन, आता हे ऑपरेशन आहे, ऑपरेशनमध्ये पेन होणारच, पण आम्हाला माहिती आहे हिचे 2 सिजर झालेत, तर तिचं पेन आणि ह्याचं पेनमध्ये फरक दिसत होता मला. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपात अजूनही इन्कमिंग सुरूच आहे. नालासोपारा